दोन्ही सीटा माने आणि मंडलिक ह्या 100% अगदी चांगल्या मताधिक्याने निवडून येणार. वातावरण एक नंबरच आहे, काय भ्यायची गरज नाही. इचलकरंजीत आता मानेना गेल्या कामापेक्षा 70 ते 75% मतदान घ्यायचं. सगळा जो देश आहे हा मोदींच्या हाताखाली द्यायचा आहे, कारण त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं काम चांगलं आहे. आणि अबकी बार 400 पार, ह्यावेळी 400च्या पुढच्या सीटात जाणारच आणि 100% आपल्या भारत देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी होणार. किती पर्सेंट मतदान 60-65% मतदान. मंडलिकांना किती टक्के होईल? तेच की 60% जाईल. आज ठाकरे गटाची सत्ता 40 वर्षाची आमच्या गावात चाललेली होती. ती 40 वर्षाची सत्ता मी या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, माझे कार्यकर्ते सगळे हिनी पाडली. आपल्याला सावकारांनी आदेश चांगला दिलाय आणि सावकारांच्यासाठी आम्ही कायमचं उभा आहे. कधी पण 400 पार होणार. 400 पार नाही, 425 घेऊन जावा. शेतकरी काय करायला वाटते? शेतकरी यावेळी परत धनुष्यबाण. आता धैर्यच्या 2 झाल्या, त्यांच्या आईच्या 2 झाल्या, पण आम्ही त्यांच्याकडेच आहे काय. त्यांच्याकडे काय? हा ग्रुप आमचा म्हणजे मान्य ग्रुपच आहे मोठा. धनुष्यबाण, रामाचं बाण. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आत्ता तपोवन मैदान इथं आहे. आज जवळपास बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, कोल्हापूरचे तसेच हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी चक्क आज या ठिकाणी मोदींची सभा होत आहे. माझ्या मागे जर का तुम्ही बघितलं तर गर्दी मुलकाची इथं जमलेली आहे. म्हणूनच मगाशी मी बोलता म्हटलं की सभा मोदींची आणि गर्दी मुलकाची. आता इथं काही लोक आहेत, लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहे KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून. नमस्कार. नमस्कार. नाव काय? शिवाजी गणपती राजे. शिवाजी गणपती राजे कूर. कुरसनाल आहे. सगळे गारगुटी. काय वातावरण? वातावरण चांगलं आहे की. कुणासाठी? मोदीसाठी. मोदीसाठी. मंडलिक निवडून येणार की कसं काय? आता गर्दी बघून काय वाटतंय? चांगलं वातावरण. हो, काय सांगाल? वातावरण एक नंबरच आहे, काय भ्यायची गरज नाही. मंडलिकांच्या प्रचारासाठी चक्क आता मोदी आल्या, काय वाटतंय? काय नाही, काय भ्यायची गरजच नाही. साहेब नमस्कार. काय सांगाल? मोदीच्या बाबतीत प्रश्नच नाही. आणि जे मोदींनी काम केलेलं आहे त्याच्याकरता महिलांची प्रचंड गर्दी आणि जे पब्लिक जमलेलं आहे याच्यामुळं ह्या दोन्ही सीटा माने आणि मंडलिक ह्या 100% अगदी चांगल्या मताधिक्याने निवडून येणार. गर्दी बघून काय वाटतं? गर्दी बघून फुलच गर्दी झालेली आहे. तसंच ही गावाकडे ह्या पद्धतीचंच सगळं चालू आहे. वातावरण गावाकडे गारगोटी काय वातावरण? तालुक्यामध्ये फुल आंबेडकरांचा मतदारसंघ. होय. वातावरण फुल आंबेडकर असतील, राहुल देसाई असतील, ह्या सर्व भद्रगड तालुक्यातल्या लोकांचा पूर्ण पाठिंबा मंडलिक साहेबांना आहे. केपींची माणसं उतरल्यात का? हो, उतरल्यात. ती पण उतरलेली आहेत. केपींची माणसं पण उतरलेली आहेत. काय वाटते? काही नाही, आम्हाला फक्त यावेळी मोदींना परत 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. आणि टोटल सगळा जो देश आहे हा मोदींच्या हाताखाली द्यायचा आहे, कारण त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं काम चांगलं आहे. आणि अबकी बार 400 पार, ह्यावेळी 400च्या पुढच्या सीटात जाणारच आणि 100% आपल्या भारत देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी होणार. एवढंच सांग. कुठलं गाव? निलेवाडी. कुठं? वारणानगर. कोणाची? कोरींची माणसं. कोरेंची. होय, सगळी. काय वातावरण हातकणंगल्यात? हातकणंगल्यात धैर्यशील दादांचं. कसं काय म्हणजे मोदींच्यासाठी एक नंबर मध्ये. कोरींची तिकडे माणसं उतरली का? सगळी उतरल्यात. काय जण आता सोशल मीडियावरती म्हणायला लागले अजून नाही उतरल्यात. काय सांगाल? काय सुद्धा नाही, उतरल्यात सगळी. उतरल्यात. काय वातावरण मानेंचं? जोरात आहे वातावरण. जोरात आहे. कोरे साहेबांनी काय आदेश दिलाय की आदेश? महायुती मोदींच्यासाठी म्हणून. या की पुढे काय सावकारांचा काय आदेश? हाय, सगळ्यांनी सांगितलंय त्यांनी. काय सांगितलंय? ह्याला मत द्या म्हणून. कुणाला? धनुष्यबाणला. आबा नमस्कार. नाव कसं आहे? शिवाजी खोत. काय सांगाल? काय माने निवडून येणार काय यंदा? हो, येणार की. कसं काय? निश्चित 100% येणार. 100. एवढा लांब आला. मोदींच्यासाठी काय सावकारांचा आदेश म्हणून? दोन्ही पण मानेंचं सुद्धा आम्ही कार्यकर्ता आहे. धैर्यशील माने. संपर्क आहे का तिकडे? आहे की? नाही म्हणते ती. नाही नाही म्हणते. आता आमच्या गावाला जवळजवळ 35 लाख रुपये दिले त्यांनी. 35 लाख रुपये. हो, निलेवाडी. 1000 मताचं गाव आमचं. कुठलं गाव? निलेवाडी. तुम्ही? कारगाव, निलेवाडी, वारणा. गाव. होय.
निलेवाडीचं निलेवाडीचं. काय वातावरण वातावरण आहे चांगलंच मानेंच्यासाठी कसं आहे कारण त्यानं कसं त्यांच्या आजोबांनी बी कार्य केलेलं आहे, फाउंडेशन बी त्यांना आहे आणि केलेलं काँग्रेस पक्षातून त्यांची आई बी 10 वर्ष त्यांची आई 10 वर्ष होती आणि सुद्धा आपल्या त्या माध्यमातून कामं केलेली आहेत. राजू शेट्टी आहेत तिकडे तुमच्या तिथल्या तालुक्यातला उमेदवार आहेत आहे की राजू शेट्टी बी आहेत, हां पण तो तसं आता यांच्या मोदींच्याकडे सुद्धा आता थोडंसं आता झुकतं माप असल्यामुळं हां थोडं लोकांचं हे झालेलं गाव कुठलं इचलकरंजी इचलकरंजी. आवडे साहेबांचे कार्यकर्ते का नाही, कुणाचं धैर्यशील मानेंचे कार्यकर्ते मानेंचे कार्यकर्ते काय सांगाल लहानपासून त्यांच्या आजोबापासून कार्यकर्ता आहे मी. बर यंदा काय होईल यंदा धैर्यशील मानेच की कसं काय त्यांची कामाची रूपरेषा, त्यांचा अभ्यास. इचलकरंजीत किती टक्के मतदान होईल इचलकरंजीत आत्ता मानेनं गेल्या टायमापेक्षा 70 ते 75% मतदान घ्यायचं. कसं काय होय, हां. मी गॅरंटी देतो की कशी काय त्यांच्या कामामुळं. हां काय काय काम आहे ते त्यांचे सगळी तुम्हाला सांगतो इचलकरंजीमध्ये सगळ्या स्मशानभूमींना, मग ते लिंगायचं असो किंवा मुस्लिम असो, सगळ्यांना त्यांनी देणग्या आणून दिल्या. हां परत टेक्स्टाईल प्रश्न होता, हां ते सगळं केलं लूमला हां. 1 रुपया कमी केला हे, आणि साध्या मागाला 1 रुपया आणि ॲटो लूमवाल्याला 75 पैसे कमी केले. हां आणि हे पाणी आणायचं मुख्यमंत्र्यांनी सांगून वरनं मंजुरी बी आणल्या. सुळकुड पाणी प्रश्न हा सुळकुड पाणी प्रश्नाबद्दल आणि ते का? काम पूर्ण होणार मिळणार काय पाणी मिळणार. तुमचं गाव कुठलं इचलकरंजी इचलकरंजी. तुम्ही तिघं पण इचलकरंजी. आम्ही काय वातावरण आवडे साहेबांची माणसं उतरल्यात का हो? हो उतरल्यात. काय प्रचार चालू आहे? निरोप आल्यानंतर उतरल्यात आणि यांचा धैर्यशील मानेंचा प्रचार चालू आहे. आता त्यांच्या बऱ्याच गाड्या आमच्या समोर आलेल्या बी आहेत, कार्यकर्ते आलेत. हां. इचलकरंजीत काय होईल इचलकरंजी दादा येणार की कसं काय हो येणार दादा लीड नाही येणार आता. किती टक्के हो किती टक्के लीड राहील मानेंना मागच्यापेक्षा ज्यादा कसं काय हो तसाच आहे हिशोब. मागच्यापेक्षा ज्यादा दादा सत्यजित आबांना तुमच्या इचलकरंजीत किती मतदान पडणार आम्ही ओळखतच नाही तर काय सांगू. त्यांनी सरूडचे ते सत्यजित आबा हे नाव आत्ताच आम्ही ऐकलं, आम्ही ओळखतच नाही. मागच्या वर्षी तुमच्या प्रचारला होते कुठं ते त्यांच्या कोपऱ्यात असेल, पण सत्यजित आबांच्या गावाला सुद्धा लागून ते वारण्याचा भाग एक आहे की हां. पेटून उठलाय. हां. मग ते सगळं तिथंच थांबल की. मग सावकार काय करतील यंदा काय करतील सावकार आमच्याकडे हो बिंदास चालू आहे त्यांचं. चालू आहे हो त्यांच्या ह्याच्यात आम्ही आमच्या इचलकरंजीचं बघणार. हां. आमच्या इथं उद्याच्या 1 तारखेला आमच्या गावात थोरात चौकामध्ये काय मुख्यमंत्री यायला आलेत, खास धैर्यशील मानेंच्या सभेसाठी. 3 सभा आहेत उद्या. त्या दिवशी 2 सभा आहेत. हां. त्यात उद्धव ठाकरे एक बाजूला, शरद पवार एका बाजूला हां. आणि एक बाजूला थोरात चौकामध्ये आमचे मुख्यमंत्री बर धैर्यशील मानेंच्या सभेसाठी. 400 पार होणार 400 पार नाही, 425 घेऊन जावा. त्यांनी सांगायच्या आधी मी सांगतो या टायमाला हां. होणार काय? होणार. मोदी आल्यात काय मोदी आल्यात हे आले की मग काय वातावरण फिरेल का काय फिरणार की कसं काय? अहो त्यासाठी तरी खुल्यात का एवढी यायला हा? हां. एवढं उन्हात अनात आल्यात, न चालणारी आल्यात होय. त्या खुल्यात काय ह्यांना अनुभव आहे ना. हां. मग एवढं काय मोदी काय वाईट केलं मोदींनी, हां. काय वाईट केलं. अयोध्येला मंदिर बांधलं, हां. माझ्यासारख्या मुस्लिम समाजाची 500 दुकानं चालू आहेत, मुस्लिम आहे तुम्ही रोजगार मिळाला. हो मुस्लिम माझ्यासारख्या मुस्लिम लोकांची 500 दुकानं चालू आहेत, रोजगार मिळाला. काय वाईट केलं त्यांनी. हां. मुस्लिम मत मोदीला पडत नाही म्हणतात ती. कोण ते म्हणणारी म्हणतात, मी म्हणतोय की हां. असे काय बी आहे तू. हां. असं काय बी आहे. हां. कुठं तो मशाल घेऊन घरं पेटवून सुटायचं काय. काय राव सांगायला. मग धनुष्यबाण धनुष्य बाण, रामाचं बाण. कुठलं गाव बुदळ म्हटलं बामणं. तेवढ्या लांब ना आलाय होय, होय. कसं काय कसं या सभेला मंडलिक साहेबांसाठी आंबेडकरांच्यासाठी. आबिटकरांच्यासाठी होय, होय. बर काय आबिटकरांनी असं केलंय कामात हे भरपूर विकास कामं काय काय केले, केले काय रस्त्याची कामं केल्यात, बाकीचे गावातनं विकास काम केला आहे. मंडलिक साहेब निवडून येणार काय आता ते काय जनता ठरवणार. काय तुम्हाला काय वाटतंय मला वाटतं येईल. जनता आलेली बघून काय वाटतंय नाही जनता आली आहे येणार असं वाटतंय, पण जनता ठरवणार ना ते. हां तुम्हाला काय वाटतंय मंडलिक साहेब येणार घेऊ, निवडून येणार. नमस्कार नमस्कार. गाव कुठलं खिद्रापूर खिद्रापूर मानेंचा मतदारसंघ माने म्हणतात. काय काय वातावरण हाय मानेचं वातावरण आहे पुढे तिकडं किती पर्सेंट 70%. हां शिरोळ तालुका ना तुमचा? शिरोळ तालुका शिरोळमध्ये म्हणतात राजू शेट्टींचं वातावरण आहे. नाही आहे, राजू शेट्टींचं नाही आहे. कसं काय नुसता ऊस आंदोलन करून चालतंय काय. हां. पैसे दिले काय शेतकऱ्याला. हां.
दिले काय 100 बाकीचे कारखाने द्यायला तयार होते, ह्यांना 400च पाहिजे होते. 100 बी गेले, 400 बी गेले. 100 मिळाले घेऊ आलेत तुम्हाला नाही आला द्या. 470 टन ऊस गेला, 47,000 रुपये येतात मला. 40,000 द्या, 7,000 तुम्ही घ्या. हां द्या मला 40,000 रुपये. नाही मिळाला. नाही मिळालं. किती दिवस ऊस पेंडिंग ठेवला होता? कुणाचा? एक महिना. मग आता काय शेतकरी काय करायला वाटते? शेतकरी यावेळी परत धनुष्यबाण हो. मोदी सरकार. शेतकरी आता राजू शेट्टींच्या बरोबर आहे का नाही मग? नाही का कारण त्याच्यामुळेच हे सगळं बोंबललं. काय बोंबल? लेट झालं, काय लेट झालं? ऊस लेट झाले, हां दर वाढून मिळाले की हो? दर कुठं वाढून मिळालं? का नाही 100 रुपये मिळाले की वाढून? नाही दिलं नाही. फायदा झाला का तोटा झाला? अहो 100 रुपये मिळालंच नाहीत. फायदा झाला का तोटा झाला शेतकऱ्याचा मग? दिल्यावर फायदा, हा. नाही दिलं तर कुठलं हां कारखानेवाली एक आहे. येणार की येणार की नाही येत. नाही येत. या निवांत बसलाय. बसलं आलं आपल्या सभेला. हा पान बिन खाऊन बसलाय. हो हा काय वाटते? मोदी येणार, परिवर्तन होणार म्हणतात. म्हणजे मोदीच येणार. हा आणि आमच्यासारखी माणसं म्हणजे की नाही, आमचे खासदार आहेत की नाही, हा यांनी एकदा हे केलं का नाही, कुठलं? इचलकरंजी. इचलकरंजी माने. हो होय, हा धैर्यशील माने. हा त्यांची आता आजपासून आम्ही त्यांच्याकडे आहे का, म्हणजे बाळासाहेब मान्यापासून की नाही आम्ही त्यांच्या 5-6 निवडणुका केल्या. आता धैर्यशीलच्या 2 झाल्या, त्यांच्या आईच्या 2 झाल्या, पण आम्ही त्यांच्याकडेच आहे काय. त्यांच्याकडे काय? हा ग्रुप आमचा म्हणजे मान्य ग्रुपच आहे मोठा. हा एकच पार्टी, दुसरं कोणी नाही. होय का? तुमचं कुठलं आहे? कळंबा इथलेच आहे कोल्हापुरात. काय गर्दी बघून वाटायला लागली आता? काय मोदी साहेब येणार 100%. मोदी साहेब 400 पार होणार. होय. मंडलिक निवडून येणार काय? काय लोक जनतेचं आहे आता, हा जनतेच्या हातात आहे. जनतेच्या हातात आहे. हो निवांत आहे. बोला. ऊन का लागतंय का ऊन? ऊन लागते तर सभेला आला. काय मोदी म्हणते 400 पार करा, आम्हाला वाटत नाही 300 पर्यंत जाईल. जाईल. मग इथल्या कोल्हापुरातल्या सीटांचं काय होईल? आता तसं कसं काय सांगता येणार, माणसांच्या मनावर राहणार तुमचं ते. गाव कुठलं? आमचं राधानगरी. राधानगरीमध्ये कुठलं? करंजफेन. करंजपेनवरून आलाय. कुणाचं कार्यकर्ते तुम्ही? आम्ही आता हे शिवसेनेचं नाही तिथं कुठल्या नेत्याचं कार्यकर्ते? ते राजू भाटळे. राजू पाटील राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादी नाही आता, राष्ट्रवादी हे सगळं आता एकच झालं हो. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे. हा काय वातावरण तिकडे भाटेंचं? हाय बरं आहे, कसं आहे? चांगला आहे. किती पर्सेंट मतदान 60-65% मतदान. मंडलिकांना किती टक्के होईल? तेच की 60% पर्यंत जाईल. 60% पर्यंत जाणार. तुमचं कुठलं? नमस्कार, नमस्कार. मी मान तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर. बर काल तुम्ही यांची माणसं सावकारांची माणसं. नोव्हेंबरमध्ये इलेक्शन झालं ग्रामपंचायतचं. अपक्ष उमेदवार संजय नाना पाटील, हां सर्वसामान्यातला प्लंबर या पेशानं माझं असताना काम. आत्ता आम्ही जनस्वराज्य शिवसेना शिंदेसाहेब, आज ठाकरे गटाची सत्ता 40 वर्षाची आमच्या गावात चाललेली होती. ती 40 वर्षाची सत्ता मी या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, माझे कार्यकर्ते सगळे हिनी पाडली. ठाकरे गटाची सत्ता पडली. हो, ठाकरे गटाची सत्ता पाडली. बर 2 गट एकत्र असताना या अपक्ष इकडे नेते तिकडं. गुलाल कुणी सावकाराने लावला म्हणा. मी सावकारांच्या पर्यंत गेलो, हां. कारण सावकारी आमच्यासाठी देवत आहेत. आता बर ज्या अपक्ष उमेदवारावर एवढा भरघोस निधी दिला, हां सांगण्या प्लेट दिला अक्षरशः. हां. या गरीबाच्या पोरक्यावर तिन्ही साहेबांनी विश्वास ठेवला. सावकार मानेंच्या प्रचाराला उतरलेत का व्यवस्थित? 100% उतरले ते. त्याच्यामुळे आम्ही इथं आलोय. कुठलं गाव तुमचं? मान मधनच मान सगळं. शावडी मान. काय तिकडे तुमचा स्थानिकचा उमेदवार आहे राव? असं ना, त्याने गेले नाही ना आमच्याशी. का? आम्ही बघू शकत नाही त्याला. का बरं? कोण आहे काय माहित नाही आम्हाला. अहो सतीजा बाणा म्हणताय, हां. ते गेले नाही आम्हाला. आम्ही ओळखत नाही बर कोण आहे तो. आम्हाला कुठल्या गावचं माहित नाही. काम 1000 कोटीची कामं केली ती कुठे केली तर गावात तालुक्यात. पेपरवर केली तर प्रत्यक्षात काही केली नाही. का बरं? का नाही, जनतेला तुम्ही विचारा ना, तुम्ही काय केलं नाही. आम्ही सांगतो ना, हां. कागदाव केलीत. सावकारांची माणसं म्हणतात सत्यजित आबांना मतं टाकणार. काय 100% टाकणार का सत्यजित आबांना मतं? सत्यजाबाला नाही, हां. सत्यजाबाची माणसं सावकार साहेबांना मतं टाकणार. कसं काय? त्यांनी कार्य चांगले केले, म्हणजे मानेनं मतं पडणार. मानेनं मतं पडणार. मान्यालाच मत पण अनंत सोगले धैर्यशील माने निवडून येणार. धैर्यशील 100% माने निवडून कसं येणार. काय? 100% येणार, कारण आमचं एवढी जनता एवढी सांगते की आता तुम्हाला इथं आहे ते काय एवढे. सावकारांनी काय आदेश दिलाय? आपल्याला सावकारांनी आदेश चांगला दिलाय आणि सावकारांच्यासाठी आम्ही कायमचं उभा आहे हां. कधी पण.
आम्ही त्यांना विसरू शकत तर नाही. आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघ या लोकांच्या सोबत आपण या सभेमध्ये चर्चा करत आहे. मोदींची तिकडे सभा चालू आहे, गर्दी अफाट आहे आणि या अफाट गर्दीमध्ये काही लोक सभेमध्ये बसलेले आहेत आणि बरीच लोक ही ग्राउंडवरती इकडे तिकडे बसलेली आहेत. सभा फक्त ऐकायची, अनुभवायची आणि इथनं जायचं अशा पद्धतीसाठी आलेली ही लोक. आणि ह्या लोकांच्या मध्ये आपण घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट आणि या माध्यमातून लोकांशी साधलेला संवाद. खरं बघायला गेलं तर आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेच्या या माध्यमातून आपण हे आता रिपोर्ट घेतोय. हे सगळे जे आलेले लोक आहेत हे लोक ह्या फक्त महायुतीचे लोक आहेत. त्याच्यामुळं रिपोर्ट होताना पूर्णपणे वनवे होणार आहे याची पूर्णतः दक्षता घ्यावी. तुर्तास तरी या व्हिडिओ समेत थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्या समेत अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.